आणि डिलिव्हरी करून घे. बरं ठीक आहे मग येतो मी. अरे बाईला हस्त की धरला, बाईला हस्त की धरला रे दादा रे. बाईला हस्त की धरला, बाईला हस्त की धरला बाई रे. चारी कोण फिरली, चारी कोण फिरली दादा रे. चारी कोण फिरली, चारी कोण फिरली दादा रे. सूर्यमुखी उभा केला, सूर्यमुखी उभा केला बाई रे. सूर्यमुखी उभा केला, सूर्यमुखी उभा केला दादा रे. अरे रे जरा तेरी आमचे भाऊ भारत तातोबाजी गद्दे यांचे पुत्र विपिन भारतजी गद्दे यांची मुलगी रुवांशी विपिनजी गद्दे राणा नागपूर या माझ्या पुतण्याकडून माझ्या नातनीकडून आमच्या पार्टीला 501 रुपयाचं सप्रे मिळालं. पाठी ऋणी आहे बरं. म्हातारे आई आहे तुझी मुलगी रडते ग, तिला दूध पाजलं ते पाजत मुलगी झाली मला माझी आळती मुलगी बरं आई आई आहे का सांग मुलगी जन्माला आली आई एखादा गाणं वगैरे म्हणणं गाणं म्हणणं बाळा वडिलांना माहीत झालं तर आम्हाला आपल्याला आपल्या वयातून काढून टाकतील. आई माझ्या देशाचे आहे त्या ब्राह्मणाकडे आई माझ्या बहिणीचे नाव ठेवण्याला तू माझ्या बहिणीचे नाव ठेवण्याला माझ्या बहिणीला दूध वगैरे पाच करा. तुला रडू देऊ नको, आवाज आला नाही पाहिजे. माझ्या बाबाला माहिती मी आता आणतो जातो आणि ब्राह्मण बाबाला बोलावून आणतो. आपण बोलायला घेऊन द्या लवकर लक्ष ठेवतो. आपण बोलायला घेऊन
नाव तर ठेवावंच लागेल. बाबाजी बाबा ब्राह्मण हे बाबाजी आहेत का घरी बाबा? नमस्कार. अरे नमस्कार बाबा. ब्राह्मण बाबा कशा करिता माझ्या बहिणीचे नाव ठेवायचे आहे ब्राह्मण बाबा. नाव ठेवायचे आहेत माझ्या बहिणीचे. मला माझ्या वडिलांना माहीत न करता माझ्या घरी चाला आणि माझ्या बहिणीचे नाव ठेवा. असं का? हो ठीक आहे. आणि तिच्या भविष्य सांगा. ब्राह्मण गोवाने विचार केला. अरे ज्या बापाने सोनाचे विचार ऐकून ब्राह्मण कसा नाव काढू लागला. चांगले सुंदर ब्राह्मण बाबा. माझ्या एकुलच्या बहिणीचे सुंदर असं नाव काढा की या जगामध्ये कुणाचंच नाही. हो असे नाव काढा माझ्या बहिणीचं. पहिल्या पानातली गीता गा. हो पहिल्या पानातली गीता गा. पांढरे दूध लाभलेलं पांढरे दूध पांढरे दूधला हात लावत दादा. पांढरे दूधला हात चांगलं नाव काढा बाबा. तुम्ही काढून पाहतो बघा. लावला दूध राणी. तुला सुंदर नाव बाबा चांगलं चेक करा तुमचे पुस्तक. चांगलं चेक करा. बरं. या बहिणीचे बाळ नाव बापा भरच्या जागी गाले. हा 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 हा. नाही अरे वा. आणि जन्माची सुंदर माझ्या बहिणीच्या नाव निघालं भरी जरा. लहानाची मोठी बापा करत तिला हो बाबाजी. अरे लच्च्या बाजून बापा तुला नाव बाळा दिसणारे. बरं बरं शाळा बापा शिकवतो तिला. बरं बाबा. गणपती आपल्या बहिणीला बाळा दिसणारे. नाही बाबा बाबा मी दुःख माझ्या बहिणीला देणार नाही. नको ताकद बापा आपल्या वडिला रे. माझ्या वडिलांना कळायलाच नाही पाहिजे ना. आपल्या मुलीला ताकद तुझ्या बहिणीला. बरं अगो बापा गुणगान आपल्या बहिणीला दिसणारे. ठीक आहे बाबा. तुम्हाला काय होतं तुम्ही माझ्या वडिलांना सांगू ठीक नका. आहे. घ्या हे घ्या. मोठी जोडा घ्या आणि माझ्या बाबाला दिसू नका. ना ना बिलकुल नाही. वेगळ्या वेगळ्या रस्त्यानं जा जा बाबाजी. वेगळ्या वेगळ्या रस्त्यानं जाओ. माझ्या वडिलाला दे जा नको बाबा. ठीक आहे बाबा. जा. तेव्हापासून मी त्या पुत्राचं दान रक्षा मी आपल्या पत्नीला दिलं तेव्हापासून मी घरी गेलो नाही. काय समाचार आहे बापा माझ्या राणी मैनावती मायावती तार निघून गेलं पाहिजे आणि आपल्या पत्नीला पाहिलं पाहिजे का माझ्या पत्नीची हालत काय आणि कशी आहे. त्या बापा राजा कपूरचंद मनामध्ये बापा दादा विचार करून अरे निघून चालला ग. हा बेलेरामचे नकाते यांच्याकडून 20 रुपये पाठवतो. धन्यवाद. अरे केशवा माधवा केशवा माधवा
आम्ही विचार यांच्याकडून 20 रुपये पाठवतो. कारण पुत्राचं दान मी आपल्या पत्नीला दिलं होतं आणि आनंद आनंद माझ्या त्या वाड्यामध्ये येते म्हणून भगवंताची प्रार्थना करतो आणि हात जोडून मी त्या पत्नीसोबत पत्नीला भेटायला जातो. माझ्या वाड्यातून येताना मला दिसले आणि तुम्ही कसे काय माझ्या वाड्यातून तुम्हाला परत जाताना लपत छपत तुम्ही मला जाताना दिसले. तुमच्या वाड्यामध्ये काहीतरी आलो होतो असतात. सोबत कोणत्या कारणासाठी आला होता? कारण कोणताही माणूस आल्यानंतर माझ्या वाड्यातून असा लपत जात मी तुमच्या वाड्यामध्ये आलो आणि तुम्ही तिथे जागा वापस जात निघून चाललो. नाही जरूर काय झालं असेल. नाही खरंच हा ब्राह्मण माझ्या घरी आला. कारण नाही तर सरळ रस्त्यानं आला असता, वाकड्या तेकड्या रस्त्यानं गेला नसता आणि लपत छपत गेला नसता. सांग काय झालं आणि कशासाठी माझ्या दरबारात आला होता ब्राह्मण? सांगाच लागेल का? हो सांगा. ज्या बापाने शोधानं सांगितले ज्या ब्राह्मणासी हो सांगू नको म्हणे माझ्या बापा वडीला. सुंदर बापा कन्या आली जन्मातील कन्या जन्माची आलो बापा नाव ठेवण्यात तुमच्या मनाव वाड्याला रे. म्हणजे मला कन्या जन्माला आली माझ्या मायावतीच्या पोटी. अरे 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 काय माझं वरदान वाया गेलं. मी पुत्राचं वरदान आणलं होतं आणि हे कन्या झाली कशी? नाव ठेवण्यासाठी आलो म्हणावं राज्य सरकार हो. ठीक आहे. अचानक बापा तुम्ही भेटले मला. सांगू नको म्हणे बापा माझ्या वडिलाला. म्हणजे या दिशापाळाने सांगितलं तुम्हाला का माझ्या वडिलाला सांगायचं नाही? ठीक आहे. मी आपल्या नावाचा राजा कपूरचा होणार आणि त्या निषेध बाळाला आणि त्या कन्याला जिवंत मारल्याशिवाय ठेवणार नाही. तर मी आपल्या नावाचा राजा कपूरचं होणार. म्हणून त्या मठात माझं नाव सांगायचं नाही. तुमचं नाव सांगणार नाही. ब्राह्मण मला मिळाला म्हणून. ठीक आहे. आपल्या वाडीला निघून जा. ठीक आहे. आमची बाई इंदुबाई वाघरे त्या माझ्या तालुक्याकडून माझ्या पाठीला 20 रुपये तसे विश्वास भाऊ वंजारी मुक्काम वल्ली यांच्याकडून सुद्धा माझ्या पाठीला 51 रुपयाची ब्राह्मणाने मला त्या कन्या झाल्याबद्दल सांगितलं आणि मला मुलगा झाला नाही. राणी मायावती तुझी गोष्ट पूर्ण खरी ठरली आणि माझ्या कन्या झाली. ठीक आहे. आपल्या गावाच्या आणि त्या कन्याला जिवंत मारल्याशिवाय यांच्याकडून माझ्या पाठीला 50 रुपयाची पाठीसाठी. अरे राजा निघून रे
राणीच्या मंदिराला आलो आवाज देईन बापा माझ्या मायावतीला रे राणी माझे तामिना म्हटलं माझे लाडाचे मायावती बाबा आता आलं तुम्ही खबरदार मला निषेध ते बाबा म्हटलीस तर काऊन का झालं कन्या जन्म आली तुझ्या तुला राणी सांगितलं नाही मला माहिती दिली नाही नारी कारभार जी आपल्या पोटी बाळ जन्मला नाता बाळ आहे आज मी मुलाचं वरदान आणलं होतं मूल प्राप्त झालं नाही आणि कन्या झाली माझ्या विरुद्ध दिशेनं काम झालं मला तुझी कन्या दाखव माझी तुझी कन्या दाखव ती झालेली मुलगी मला दाखव मला त्या मुलीला सामन्यात माझ्या समोर आण मला माझ्या त्या तुझ्या मुलीला बाबू करू दे नावाचा बापा भाचा कपूर रंगवणार जीवगा त्या कन्याचा बापा मी देणार दादा महाराज बारा दिवसाची बरं जरा नाता राणी मायावती मी या कन्याला आपल्या घरी ठेवणार नाही हे मला कन्या मला पाहिजे नाही कारभारी माराया नाता आपल्या मुलीच्या दिवसाची माझी गरज राय जीवन देतो गाजी आपल्या पोते तुझ्या माझा अपमान झाला मी जे पाहिजे होतं मला मिळालं नाही आणि ती मुलगी झाली त्या जीव घेतला निषेध तू बाजूला हो नाही बाबा नाही माझ्या पाचशे काही जन्माला आली माझ्या बहिणीला मारू नको बाबा मी कुठेही घेऊन जाईल माझ्या बहिणीला लागायची मोठी करील माझ्या बहिणीला मी कुठेही घेऊन जाईल नको ठेवा मला लागेल आज मी तिचा जीव घेत असताना तुला माझा हात पकडला माझा अपमान केलास माझ्या बाबा माझ्या जीवासाठी बाबा पित्तारा नका घेऊ माझ्या बहिणीच्या गाठी जर तुझ्या बहिणीचा जीव घेतो नाही तर तू आपल्या
ही 12 दिवसाची बहीण तू घेऊन जा. माझ्या दरबारामध्ये तूही नाही राहायचं आणि तुझी बहिणी नाही राहिली पाहिजे. अरे बाबा असं करू नका बाबा. तुला 12 वर्षाची माझी जाणी जवानी बाबा. दुधाचे होत सुकले नाही बाबाजी. पाठव मला नवीरा बनील बाबा. तुला या नगरामध्ये आणि तुझ्या बहिणीला त्या 12 दिवसाच्या फत्तराला मी ठेवणार नाही. हे कपडे माझे वस्त्र या नगरातील काढ आणि पुराणे कपडे मी तुला शिपाईच्या हातात देतो आणि माझ्या नगरातून मला बिलकुल दिसायचं नाही आणि माझ्या नगरातून निघून जा. बहिणीच्या जीवासाठी निषेध बाळबाई. घेऊन जाईल बालका माझ्या 12 दिवसाच्या बहिणीला. माझ्या बहिणीचा जीव घेऊन देणार नाही. मी घेऊन कुठे निघून जाईल आणि माझ्या बहिणीला तुझ्या मुलानं तू कमी मोठं करील. माझ्या बहिणीच्या जीवासाठी माझ्या बहिणीला बनू देणार नाही. जीव माझा गेला तरी परवा नाही. निषेध हा बहिणीला कुठे निघून घेऊन चालला जाईल. ठीक आहे बाबा. शिपाई शिपाई हो माझ्या रामलाल दादा शिपाई म्हणावे. बोला बापूसाहेब. शिपाई बोला की. ह्या माझ्या बाळाचे निषेधाचे ठीक आहे. पूर्ण अंगावरचे वस्त्र काढायचं आणि हे पुराणे वस्त्र त्याला द्यायचं आणि त्याला नगराच्या बाहेर काढायचं. ठीक आहे बापूसाहेब. आणि त्याच्यासोबत ती झालेली कन्या भद्रा नावाची मुलगी तिला सुद्धा इथं ठेवायचं नाही. ठीक आहे. माझ्या आदेशाचं पालन करायचं. ठीक आहे